प्रियजन हो, प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच तो दररोज तुमच्याशी बोलत आहे, नाही का? तो तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी दररोज एक वचन देतो. कारण आपण ज्या जगात राहतो ते दुःख, छळ, संकटे आणि धमक्यांनी भरलेले आहे. आपण दररोज कितीतरी गोष्टींना सामोरे जातो, नाही का? म्हणूनच आपल्याला दररोज बळाची गरज असते. म्हणूनच प्रभू दररोज तुमच्याशी बोलतो आहे. त्यामुळे आपण येशूसोबत चालण्याचा अनुभव सोडू नये. आपण दररोज येशूच्या हातात हात घालून चालले पाहिजे. आपण म्हणायला हवं, मी येशूसोबत चालतो, मी दररोज येशूसोबत चालतो. तो माझा हात धरून मला मार्गदर्शन करतो आहे. हा अनुभव आपल्या आयुष्यात असायलाच हवा. जर तुम्ही एक दिवसही त्याच्यासोबत चालले नाहीत तर त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल. म्हणून तुम्ही येशूचे वचन काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि त्याच्यासोबत चालण्याच्या अनुभवात वाढले पाहिजे. तुम्ही येशूच्या अधिक जवळ गेले पाहिजे. येशूसोबत चालताना वेगवेगळे अनुभव येतात. त्यातील एक अनुभव म्हणजे येशूच्या मागे थोड्या अंतरावर चालणे. हे देखील येशूसोबत चालणेच आहे, पण जवळ नाही. आणखी एक अनुभव म्हणजे येशूपासून थोड्या अंतरावर बाजूने चालणे. हे देखील त्याच्यासोबत चालणेच आहे, पण फक्त अंतरावरून. पण कल्पना करा, जर तुम्ही त्याच्या हातात हात घालून अगदी जवळून चालत असाल तर ते कसे असेल? तुम्ही आणि येशू अगदी जवळ असाल. हे म्हणजे देवासोबतचे अधिक जवळचे चालणे. तुम्ही म्हणाल, मी त्याच्या हातात हात घालून इतका जवळून चालतो आहे. यापैकी तुमचा अनुभव कोणता आहे? तुम्ही त्याच्या मागे अंतरावर चालता आहात का? तुम्ही बाजूने अंतरावरून चालता आहात का? की तुम्ही त्याच्या हातात हात घालून अगदी जवळून चालता आहात? विचार करा आणि पहा, तुम्ही त्याच्याजवळ आहात का? फक्त जेव्हा तुमचे त्याच्याशी एकत्व योग्य नसते तेव्हाच तुमच्यात आणि प्रभूमध्ये अंतर येते. पण जेव्हा तुमचं त्याच्याशी एकत्व परिपूर्ण असते तेव्हा जवळीक असते. म्हणून तुम्ही त्याच्यापासून दूर राहू नये, तर तुमचे जीवन लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्ही त्याच्या जवळ राहू शकाल. त्यासाठी तुम्ही तुमचे हृदय शोभले पाहिजे आणि वैयक्तिक प्रार्थनेत प्रभूसोबत वेळ घालवला आहे याची खात्री केली पाहिजे. म्हणूनच आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो की सकाळी उठताच बायबल वाचा, प्रार्थना करा आणि प्रभूसोबत मोकळेपणाने बोला. तुम्ही जरी थोडीशीही दरी ठेवली तरी ती हळूहळू वाढत जाईल आणि तुम्हाला कळण्याआधीच तुम्ही त्याच्यापासून दूर असल्याचे वाटू लागेल. आपण असे नसावे. प्रभूसोबतचे संगत आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रभूच्या अधिकाधिक जवळ जाण्याची इच्छा ठेवून तुम्ही त्याचा हात धरून चालावे. ठीक आहे, प्रभू आज तुम्हाला एक वचन देत आहे. हे येहेस्केल अध्याय 36 वचन 9 मध्ये लिहिले आहे, मी तुम्हाला अनुकूल आहे, मी तुमच्याकडे वळेन व तुमच्यावर नांगरणी पेरणी होईल. प्रभू म्हणतो, मी तुमच्यासाठी आहे आणि नेहमीच तुमच्याकडे वळेन. याचा अर्थ प्रभूची नजर नेहमी तुमच्यावर असेल. मी तुमच्या बाजूने असेन, तो म्हणतो. तुम्ही म्हणू शकता, माझ्यासाठी कुणीच माझ्या बाजूने नाही. घरात असो, कामावर असो किंवा शेजारी असो, सगळेच माझ्या विरोधात आहेत असं वाटतं. सगळे माझ्या विरोधात आहेत, माझ्या बाजूने कुणीच नाही. कुणीच माझ्यासाठी बोलत नाही किंवा मला पाठिंबा देत नाही. पण प्रभू म्हणतो, प्रिय, मी तुझ्या बाजूने आहे. माझा मुलगा, मी तुझ्या बाजूने आहे. मुली, मी तुझ्या बाजूने आहे. इतर कोणी तुझ्या बाजूने नसले तरी काय झालं, असं येशू म्हणतो. तुला लोकांनी तुझ्या बाजूने असावं असं का वाटतं? तू म्हणतोस, सगळे माझ्या विरोधात वागले आहेत. त्यांपैकी कोणीच माझ्यासाठी बोलत नाही किंवा मला मदत करत नाही. ते सगळे माझ्या विरोधात वागले आहेत. तू चुकीचं समजून घेत आहेस आणि स्वतःला एकटं करत आहेस. लोकांना सोड. येशू सोबत तुझं नातं काय आहे? प्रभू असं म्हणत नाही का, मी तुझ्यासाठी आहे? तो असंही म्हणतो, मी तुझ्याकडे वळेन. याचा अर्थ तू माझ्या नजरेच्या टप्प्यात आहेस. मी तुझ्यावर लक्ष ठेवतो. जर प्रभू स्वतः तुझ्यावर लक्ष ठेवत असेल तर त्या आशीर्वादाचा विचार कर. आईचं मन तिच्या मुलावर कायम केंद्रित असतं, ती काहीही काम करत असली तरी. आईला तिच्या मुलाचा दुसऱ्या खोलीत झोपलेला हलकाचा रडण्याचा आवाजही कळतो, जे इतरांना कळत नाही. कारण आईचं हृदय मुलाशी घट्ट जोडलेलं असतं. म्हणून ती नेहमी मुलावर लक्ष ठेवते. ती मुलाच्या हालचालींवर सतत नजर ठेवते. त्याचप्रमाणे प्रभू म्हणतो, मी तुझ्यावर लक्ष ठेवतो आहे. माझ्या मुला-मुली, माझी नजर तुझ्यावर आहे. म्हणून घाबरू नकोस, असं प्रभू वचन देतो. मी तुझ्यासाठी आहे आणि मी तुझ्याकडे वळेन. मला माहिती आहे की तू कधी दुःखी असतोस. मला माहिती आहे की तू कधी घाबरलेला असतोस. मला माहिती आहे की तू कधी निराश झालेला असतोस. तू एकट्यात रडतोस, बरोबर ना? तुला वाटतं का की मला ते माहिती नाही?
तू दिवे बंद झाल्यावर उशी अश्रूंनी भिजवतोस, नाही का? मी तेही पाहतो आहे आणि तुला मदतीसाठी तयार आहे. मी तुझ्या बाजूला नाही का? मग तू रडतोस तरी का? इतर लोक काहीही बोलू देत आणि काहीही करू देत, मी तुझ्यासाठी पुरेसा नाही का? प्रभू असं म्हणतो. मला सांग, यापेक्षा मोठं भाग्य आणखी काय असू शकतं? तो म्हणतोय की मी तुझ्यासाठी पुरेसा आहे, बरोबर ना? मग म्हण, प्रभू तू माझ्यासाठी आहेस आणि तू नेहमी माझी काळजी घेतोस, मला अजून काय हवंय? ही आशीर्वाद पुरेशी आहे प्रभू, असं म्हणून बघा. तुमचं सगळं दुःख, भीती आणि त्रास नाहीसे होतील. तुम्हाला मोठा आनंद मिळेल. आता म्हणा, प्रभू येशू तू माझ्यासाठी आहेस, तू माझ्या बाजूला आहेस, मला मदत करण्यासाठी. यासाठी मी तुझे आभार मानतो. तू मला समजून घेतोस आणि नेहमी माझी काळजी घेतोस. तू माझ्यावर लक्ष ठेवून आहेस, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तू फक्त आजच नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्यासाठी असशील आणि माझ्याकडे वळशील, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. मी यासाठी मनापासून तुझे आभार मानतो. धन्यवाद येशू. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.